वाटोळं करीन तुमचं? मराठा समाजाचं मी का वाटोळं करीन? 2-4 जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणणं आहे, म्हणून बोललो मी. नाही तर मी लय आनंदी आहे, समाज आनंदी आहे. आणि आम्हाला काय देणं घेणं आहे कोणाचं? बोलला काय नाही बोलला काय, व म्हणणं हे म्हणून बोलितो. बोल आमका तज्ञ, बोल तमका तज्ञ. परत याच्याही पलीकडे सांगतो, जर वाटतच असेल आणि गैरसमजच वाटत असेल तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे, बघा बरं का मराठा भावानो, यांना तुमच्या तर मयातली दुरी निर्माण करून तोडायची एकमेकाला. मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटोळं झालं, ही यांचा उद्देश. आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेकी बाळीचं, पोरा बाळांचंच कल्याण करतोय. आणि मग आता हा विषय संपेतच आणला ह्या मनोज जरांगेनं. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहिलं? आपल्याला बोंबलायला, काही मिळवायला काही नाही राहिलं. त्यामुळं कुणीही विश्वास ठेवायचा नाही. पुन्हा तेच सांगतो की मी का वाटोळं करीन तुमचं? याच्या पुढचं सांगतो, जर असनच गरीब मराठ्याला काही शंका या असल्या या बारुळ्या लोकांमुळं, संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळं, यांचे हात, पाये, मन आणि मस्तक कवाच आपल्या बाजूने चाललेलं नाही. यांचं कधीही मन, मस्तक, यांची बुद्धी आणि विचार आणि संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेनं पावलं गेलेले. सरकार कोणचं असू द्या, हे त्या सरकारकडून बोलते. ठीक आहे, काही देणे घेणे, त्यांना आपलं मत द्यायची गरज नाही, सोडून द्या. मी आहे ना, जिवंत आहे तोवर मी तुमचं वाटोळं करायचं असतं ना. 58 लाख नोंदी शोधून 3 कोटी मराठ्याला आरक्षण दिलं नसतं, मुलीला मोफत शिक्षण दिलं नसतं, सारथीमार्फत निधी घेऊन पोरांना पुढे जायला मदतच केली नसती, कित्येक तरी एमपीएससीचे पोरांचे विषय असतील, विद्युतचे असतील, पोलीस मधले असतील, आरोग्यातले असतील, प्रश्नच सोडले नसते. तुमचा आणि माझा